मी माहिती घेतलेली आहे, मी माहिती घेऊन असणार. सामनामध्ये असं म्हटलंय की काही मंत्र्यांचं मंत्रिपद धोक्यात आहे, त्या तुमचा देखील उल्लेख आहे. कसं पाहता दैनिक सामनाकडे? आता दैनिक सामनाला विचाराल तर मला विचारत आहे, ज्यांनी भविष्य विचारलंय त्याला विचारून घ्या ना. मी परवाच सांगितलं की भारतीय जनता पक्ष कदाचित त्यांच्याकडून यादी फायनल करून घेत असेल आणि मग कारवाई होत असेल. दोन्ही ठाकरे पुन्हा एकदा भेट झालेली आहे, तर्क लावत आहेत, स्थानिक संस्थांवर मोठा परिणाम पडला असं म्हटलं जात आहे. तुम्ही कशाबद्दल बघताय? हा दोन भाऊ एकत्र आल्याचा आनंद त्या दोघांही भावाने व्यक्त केलेला आहे. त्याच्या पलीकडे आपण काय बोलावं, पण मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष मजबूत आहे, आमची महायुती मजबूत आहे आणि कोणी एकत्र आलं, हे का एकत्र आले याचा विचार आपण केला. हे एकत्र येण्यामध्ये भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. जेव्हा त्यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झालेला आहे, पक्षाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला तेव्हा वाचण्यासाठी शेवटची धडपड चालवायची. खरं तर पक्षाची बैठक होती, मात्र दोन्ही देशमुख जे आहेत ते या बैठकीला मी आज फक्त मंडल अध्यक्षाची बैठक घेतलेली आहे. या बैठकीला कोणतेही आमदार अपेक्षित नव्हते. जे आमदार माझ्यासोबत आहेत ते आम्ही मिळून एका कार्यक्रमाला चाललेलो आहोत. त्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत. देवेंद्र कोटेजींच्या मतदारसंघामध्ये कार्यक्रम आहेत आणि तुम्हाला सांगतो पहिला की सन्माननीय विजय मानकांच्या मतदारसंघातले, सन्माननीय बापूंच्या मतदारसंघातले सगळे मंडळ अध्यक्ष बैठकीला उपस्थित होते आणि ज्या सूचना मंडळ अध्यक्षांना दिलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीचं मंडळ अध्यक्षाकडून काम अपेक्षित आहे त्या संदर्भात आमची चर्चा झाली. बैठकीला बिलकुल आज मंडळ अध्यक्षांची बैठक होती. या बैठकीला कोणत्याही आमदाराचं बैठकीला ते दोन्ही आमदार सचिन दादा कल्याणचे आणि देवेंद्र फडणवीस तुम्हाला माहिती कमी मिळते, तुमचं इंटेलिजन्स कमी पडतंय. त्यांच्या माझ्या खूप बैठका होतात आणि आम्ही खूप कोऑर्डिनेशन मध्ये आहोत. बिलकुल चिंता करू नका, फक्त तुमचं इंटेलिजन्स वाढवण्याची आवश्यकता आहे. माझ्या किती बैठक